राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी बघा आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी आता डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच आता दुसरा टप्पा म्हणजेच की पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आता अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता बघा, पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे। आता ही रक्कम बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा, ही बातमी डायरेक्ट आता पत्रकार परिषदेतून म्हणजे की बघा पेपरमध्ये छापून आलेली आहे। आता ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये आता समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, सर्वात मोठी ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याचे 75% हिस्सा आता डायरेक्ट वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्ही पाहू शकता की बघा 2022, 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता। त्याचप्रमाणे पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं असून प्रत्येक जिल्ह्यात 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार, कोणत्या पिकासाठी किती हेक्टर प्रमाणे पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती जाणून घेणार। आणि शेतकरी मित्रांनो बघा, शेवटी आपण तुम्हाला पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा दाखवणार आहोत। जर तुम्ही पात्र असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार। आता बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्कीच तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे नावही या यादीत आहेत। मागील 3 वर्षाचा म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या पिकासाठी किती हेक्टर प्रमाणे पैसे देण्यात येणार आहे। सर्वप्रथम बघा, ज्या शेतकऱ्याचं भात पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये मिळणार। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, ज्वारी पिकासाठी ज्या शेतकऱ्याचे ज्वारी पिकाचं नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्याला बघा 33,000 रुपये जमा होणार। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा बाजरी पिकाचं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्याला 32,000 रुपये मिळणार। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा शेतकरी मित्रांनो भुईमूग पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 45,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा सोयाबीन पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 55,000 रुपये मिळणार। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं मूग पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 28,000 रुपये मिळणार। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा उडीद पिकाचं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्याला 25,000 रुपये मिळणार। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा तूर पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 47,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं बघा कापूस पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला बघा 60,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा मका पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला शेतकरी मित्रांनो 36,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला कळेल की तुमच्या बँक खात्यात 100% पैसे आज किती वाजता जमा होणार। त्याचप्रमाणे आज बघा 24 तास शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येक घंट्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा कार्यक्रम आता झालेला आहे। सर्वप्रथम बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे। त्याचप्रमाणे बघा, सर्वात महत्त्वाचं 2022 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याने बघा पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेलं आहे आणि काही शेतकऱ्याला कालचेच आणि सकाळी पैसे मिळाले आहेत। आता कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं सुद्धा पोस्ट ऑफिस बँकमध्ये खातं असेल, जर तुम्हाला कालच पैसे मिळाले असेल
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसचं खातं असून सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नसेल, शेतकरी मित्रांनो अजिबात घाबरू नका. तुमच्या बँक खात्यात तर डायरेक्ट पैसे जमा होणार. काय प्रॉब्लेम असू शकते संपूर्ण माहिती जाणून घ्या. 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांना पीक विमा भरला होता, त्यांना 100% रक्कम जमा खात्यात आज जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीच सरकारकडून आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30 ते 35 हजार रुपये मिळत आहेत. कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा, केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता आणि सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वप्रथम बघा, गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, आज दुसऱ्या टप्प्याचं उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात शेतकरी मित्रांनो बघा काळजी करू नका. कारण की बघा, DBD म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो आणि कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. आज सकाळी काही बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, आता आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बघा, आता या 16 जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, हे पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण ज्यांनी काही महत्त्वाचे काम केलेले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणकोणती अटी घालण्यात आलेली आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. आता बघा, 75% अग्रमी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. कोणते शेतकरी आहे बघा, सर्वप्रथम आतापर्यंत 10 वर्षात इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे. आज या 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारनं सांगितलं आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावी. ती जमा केल्यावर त्यांना 100% शेतकरी मित्रांनो त्याच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे. राज्य सरकारने यासाठी बघा 3148 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. 3178 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा SMS आला नसेल तर तुम्हाला खालील गोष्टी नक्की तपासायचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ते गोष्टी कोणत्या आहे? तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का? त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड बघा बँकला लिंक आहे का? तुमचा बँक खात्याला मोबाईल नंबर असेल, म्हणजेच की बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार. म्हणजेच की पैसे जमा झाल्या तुम्हाला नक्कीच SMS येणार. जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होऊनही तुम्हाला त्यांचा SMS येणार नाही. हे काम पूर्ण करा, कारण आज दुपारी दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी सुद्धा आता सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, त्या यादीमध्ये बघा पुणे जिल्ह्याचं नाव समावेश करण्यात आलेलं आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. त्याचप्रमाणे बघा या बँकेत बघा ज्या शेतकऱ्याच्या या बँकेमध्ये जर खातं असेल, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी EKYC कंप्लीट केलेली आहे अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांनी EKYC कंप्लीट केलेली नाही अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, जर या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज 100% पैसे जमा होणार. जर पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.